राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातल्या सेजल ठाणगे या मुलीवर मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली। खासगी रुग्णालयात उपचारासाठी लाखो रुपये भरणं आवाक्याबाहेर असणाऱ्या ठाणगे कुटुंबाला यामुळे मोठा आधार मिळाला आहे। पाहूयात। पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकामार्फत केलेल्या शालेय वैद्यकीय तपासणीत सेजल हिच्या हृदयाला छिद्र असल्याचं शरद ठाणगे कुटुंबाला समजलं। एका पतसंस्थेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात काम करून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या शरद ठाणगे यांच्यावर ऐनवेळी आर्थिक संकट कोसळलं। परंतु अशावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम या योजनेची शरद ठाणगे यांना माहिती दिली। दरवर्षीप्रमाणे RBSK योजनेअंतर्गत आमच्या शाळेची आरोग्य तपासणी झाली। त्या योजनेअंतर्गत आमच्या शाळेतील सेजल ठाणगे या मुलीला हृदयविकाराचा आजार असल्याचा आमच्या आरोग्य तपासणीला निष्पन्न झालं। त्या तपासणीमध्ये जे पालक आहेत त्या पालकांना तिचा ऑपरेशनची भीती वाटत होती। त्यासाठी आम्ही या पथकामार्फत तिला त्यांची भीती दूर केली आणि तिचं ऑपरेशन अगदी सुरळीत आणि चांगलं झालेलं आहे। त्यानुसार सेजलच्या वडिलांनी राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम या शासकीय योजनेतून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला। पारनेरमधील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम या योजनेतून सेजलवर मोफत यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली। त्यामुळे ठाणगे परिवाराच्या आनंदाला पारावारच उरला नाही। RBSK मधून तिचं पुण्याला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हृदयाचं ऑपरेशन केलं। ते पूर्णपणे मोफत झालं। बाहेर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आम्हाला 5 ते 6 लाख रुपये खर्च सांगितला होता। आता चिंता पडली होती का हे 5 ते 6 लाख रुपये कुठून आणायचे। तर RBSK मार्फत आम्हाला चांगला दिलासा मिळाला। राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत लहान बालकांवर किरकोळ आणि गंभीर स्वरूपाच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात येत असल्यानं ही योजना बालकांसाठी नवसंजीवनी ठरली आहे। अंगणवाडी आणि शालेय मुलांच्या आरोग्य संवर्धन आणि विकासासाठी त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यात आढळून आलेल्या आजारांवर वेळीच उपचार करणं आणि आजारांना पायबंद घालण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाची अहमदनगर जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे। राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील अनेक बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यांना जीवनदान मिळालं आहे। गरिबी आणि दारिद्र्यात खितपत पडलेल्या अनेक कुटुंबांना राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम या योजनेचा मोठा आधार मिळत आहे। पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम या योजनेत 4 पथकं पारनेर तालुक्यात कार्यरत आहेत। या अंतर्गत आत्तापर्यंत एकूण 432 बालकांवर यशस्वी मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत। संजय कुमार पाठक, दूरदर्शन बातम्यांसाठी अहमदनगर।